हिंद केसरी पुशेगाव मैदानाचे प्रथम बक्षिसाचे मानकरी ठरलेले आहेत तो म्हणजे सचिन आणि लक्ष्या। ही जोडी जी आहे ती हिंद केसरी मैदानाची प्रथम बक्षिसाचे मानकरी ठरलेले आहे। महाराष्ट्रात आता जी लोकप्रिय जोडी आहे ती सचिन आता सेमीसाठी पात्र होऊन आता फायनल साठी पात्र झालाय। काय नियोजन होतं आजचं नियोजन म्हणजे गाडी वडकीत पळली होती त्यामुळे इकडे हीच गाडी पळवायची कारण गाडीला गॅस लागतोय म्हणून आम्ही हीच गाडी पळवायची ठरवलेलं। आतापर्यंत आपण 3-4 मैदानात गुलालात फायनल ठरला। हा बैल वासरू घेतल्यापासून जाईल त्या मैदानात आपलं वासरू गुलालात राहते। वडकीला जो बैल होता तोच बैल आज पण नियोजन होतं, काय सांगताल त्या बैलांविषयी किंवा काय कसं नियोजन केलं? कारण तो वासरू बी पळतोय, दोन्ही आदत आहे ती आणि गाडीला आपल्या वडकीत 2 नंबर केला त्या गाडीला गॅस पण लागत होता। पुशेगावला बी आम्ही हीच गाडी हाणायची ठरवली। आज पुशेगावात 2000 पेक्षा जास्त बैल आलती जोड्या नाही हा तर या जोडीमध्ये आपली पण फायनल साठी आता गुलाल पात्रच झालाय। काय आनंद कसा आहे? आनंद भरपूर आहे आणि कारण गटाला गाडी पळलेली होती, आम्हाला वाटलेलं आज गाडी आपली राहणार आहे कारण गाडीला गॅस तेवढा लागलेलाच आपल्या। आज पब्लिक जास्त होतं, कालवा पण जास्त होता, तरी पण कसं स्पीड कसं होतं काय? हा पब्लिकचं काय नाही कारण दोन्ही खांदे बैल आपला वासरू बाहेरचा आहे, किती पब्लिक असू द्या काय असू द्या काहीच करणार नाही, सरळ येणार। तर ही तुमची टीम वगैरे कसं नियोजन करते किंवा कधी आलता काय तयारी कशी केली? आम्ही म्हणजे रात्री 2 वाजता चाललेलो कारण तर जागा गावणार नाही म्हणून इथं आलो, जागा धरली। गाडी आपल्या 63 मध्ये होती, 63 गटात नियोजन आमचं आधीच ठरलेलं होतं म्हणून हीच गाडी आणली। ड्रायव्हर वगैरे कोण होता? आपला बाहेडा बांबोड्याचा सोडायला आपणच असतो टीमच आमचं। हा ही सोनू रुपनवर असतील मी आपला जोडी दिसेल अजून हा काय आता तसं काय नाही अजून, पण म्हणजे बघू मैदान निघले की आपण ताणणार तिथे। सध्या आपण पुशेगावच्या बैलगाडा शर्यत मैदानात आहे। कुठला बैल आहे काय सांग? हे नातेपुत्यात सचिन आहे, आता वडकीला 2 नंबर केलता हिंद केसरीला। नातेपुत्यात आता सचिन आहे, सागर हॉटेल। आतापर्यंत कोणकोणत्या किती मैदान जिंकले? आता सलग ते गुलालातच आहे, 5-6 मैदान झाले, चांगल्याच पायऱ्यात पडतोय टॉपच्या। त्याची जोड कोणासोबत? आता वडकीला जो पळाला लक्ष्या त्याच लक्ष्याभर आता पळाला। आज काय आता कुठल्या गटात पळाला? 63 मध्ये पळाला, लक्ष्याभरच पळाला। वडकीच्या मैदान झालं त्या लक्ष्याभरच पळाला। काय झालंय? चांगली अंतरान गाडी लागली आज, चांगले दोन्ही विनंती पळाले। त्या गटात नव्हते एवढे काय पण होतं म्हणायसारखं, चांगलीच गाड्या, टॉपच्याच गाड्या। आता पुशेगावचा अड्डा म्हणजे सगळा टॉपच। काय सांगता? मागणी भरपूर झाली पण आमच्या चुलत्याचा इशा आहे की द्यायचा नाही त्याला। हा ते आपण हे खालनं आणलेला आहे, खाली नाशिक साईड कडनं आणलेला आहे नंदी। ही खिल्लार मध्येच येते, खिल्लारच। आमचं चुलतेच बघते सगळं शाहीद बाई। आता घरी 5-6 नंदी आहेत, देवा गुरु असे हिरा 5-6 नंदी आहेत, अजून नामांकित आहेत।